मॅचला सुरुवात झाली। पहिला बॉल प्रसाद पाटील वरती बाहुबली स्ट्रोक। प्रवीण भोईरचा ट्रेडमार्क शॉट, षटकार आलाय 6 धावा। प्रसाद पाटील आपण पाहिला हा खेळाडू आहे कर्दर दहिवलीचा। या स्पर्धेमध्ये या खेळाडूची देखील उल्लेखनीय कामगिरी राहिली आणि आतापर्यंत त्याने 13+ विकेट घेतल्या टोटल स्पर्धेमध्ये आणि वैयक्तिक धावा देखील त्याने बनवल्या। त्यामुळे याही खेळाडूची चर्चा राहील। अप्रतिम खेळ त्याचा राहिला। परंतु समोर 2 ताकदवर खेळाडू प्रवीण भोईर आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय विशाल पाटील लेदर उत्कृष्ट खेळणारा खेळाडू आणि थोडासा तो इंज्युअर्ड होता, तो मात्र मैदानामध्ये आहे। आकाश पाटील स्वतः या ठिकाणी वेदपांच्या भूमिकेमध्ये आहेत। संघ मालक काल भरपूर कोलक्याचे समर्थक होते या स्पर्धेमध्ये। याही वेळा आपण पाहिला शॉर्ट ऑन पूल केला बॉल, मिड विकेटच्या वरून पाठवला बॉलला सीमारेषा पार, लगातारचा दुसरा षटकार। अजून एक षटकार मारला प्रवीणने तर त्याला 1000 रुपये दिले जातील। योगेश लहाने साहेब, रॉयल म्हणजे राजा, राजासारखा माणूस। चला खरं तर अजून एक षटकार जर आला तर मात्र 1000 रुपये दिले जातील प्रवीणला। या ठिकाणी योगेश लहाने साहेब यांच्या माध्यमातून रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष आणि या विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष किंबहुना एक दमदार आयोजक आणि तेवढेच चांगले खेळाडू संघ मालकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण साधारण पाहिलं आणि त्यांच्याकडून मात्र मोटिवेशन। आणखीन एक षटकार तर 1000 आणि इथे मात्र आपण पाहिला यॉर्क केला बॉलला, हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं होतं आणि कोणती रन नाहीये। 2 षटकार आले। मागच्या मॅचमध्ये चॅम्बोने षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती। इथे आपण पाहिला 12 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या। 7 भाई ग्रुप, 7 मित्रांची खरं तर आजकालच्या आपण पाहिला कलियुगामध्ये मैत्री ही देखील आपण पाहिली अगदी चिरकाल टिकवणं म्हणजे मोठं काम आहे। इथेही षटकार आलाय। प्रवीण भोईरचा हा फटका, 6 धावा आल्या। प्रवीणचे खरं तर लक फॅक्टर मलमल आज नाही आहेत वाटतं, कारण ते काल प्रचंड खुश होते। त्यांना कोल्ड्रिंकची बॉटल प्रवीणने दिली आणि त्यांनी सांगितलं प्रवीणचा खेळ पाहण्यासाठी आम्ही कुठेही जातो, कारण आज शाळेचा टायमिंग असेल त्यांचा, कारण वीकडेमध्ये आपण ही फायनल त्या ठिकाणी पाहता बुधवारचा दिवस आहे। विकेंडला प्रचंड गर्दी प्रत्येक स्पर्धेमध्ये झाली, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची गर्दी ही पाहायलाच मिळाली इथे। आणि इथे आतापर्यंत 3 षटकार आले। ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे, लगातार नाही पण ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे षटकारांची प्रवीण भोईर या फलंदाजाने। बाहुबली भातान संघाचा खेळाडू, आजकाल श्रीदत्त भातान संघ आपण पाहिला अनेक व्यावसायिक स्पर्धा आपण त्या या संघाला खेळताना पाहता, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाचं योगदान राहिले। इथे फुल टॉस फक्त दिशा दिली आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल मागे चाललाय आणि इथे आपण पाहिला चौकार। चला रिव्ह्यू आलाय बॅटिंग टीमचा भीमरसाठी, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे या ठिकाणी आपण पाहिला भीमरसाठी। चला संतोषदा पवार आपला निर्णय तात्काळ घ्या जो काय असेल। बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे। बीमर बॉल, यस रिव्ह्यू सक्सेस। बीमर कॉल, तिसऱ्या पंचाचा इशारा आला, त्यामुळे 1+4 पंजा 23 धावा फलकावरती। 7 भाई 7 मित्रांची प्रवीण भोईर, दीपक कुरुंगळे, अंकुश पाटील, आकाश पाटील आणि खरंतर दिनेश पाटील, प्रदीप पडवल, प्रेमजित पवार, प्रेम शेंद्रे हे खरं 7 मित्र आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून पोहोच गेला हा संघ। याही वेळा फ्रीटचा बॉल उडवलाय, ब्लास्ट केलाय। स्पर्धेतला सर्वात लांब लचक षटकार मैदानामध्ये आला प्रवीणच्या माध्यमातून। अप्रतिम, क्या बात आहे। 7 ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 50 धावा दिल्या आणि 13 गडी बाद केले होते आणि 7च्या सरासरी त्याने गोलंदाजी केली होती। पण या षटकामध्ये हा खेळाडू प्रचंड महागडा, 29 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या। अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आणि चांगली सुरुवात प्रवीण भोईरने आपल्या टीमला दिली।
प्रवीण भोईर म्हटला की एक विध्वंसक खेळाडू आहे, अतिशय आक्रमक खेळाडू आहे। या स्पर्धेमध्ये मात्र त्याने आता रंग भरले। 29वा स्कोर कार्डवरती पुढचाही बॉल, अजून एक अप्रतिम टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच हा षटकार आलाय मैदानामध्ये प्रवीणच्या माध्यमातून। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 35 विदाउट लॉस। सुरुवात उत्तम दर्जाची दिली, लाजवाब करतर स्टार्ट दिलाय या मॅच मध्ये। आपण पाहू शकाल मैदानामध्ये प्रवीण भोईरने आपल्या टीमला पस्तीस धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या, 35 रन ऑन स्कोर कार्ड। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय ड्रीम स्टार्ट, स्वप्नावत सुरुवात। ज्या खरं प्रसाद पाटीलने संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल स्पेल टाकला, भरपूर चांगली गोलंदाजी केली, त्याला मात्र धुतलं पहिल्या षटकामध्ये प्रवीण भोईरने। आणि त्यानंतर नवीन गोलंदाज धीरज पवार, आमचे संतोषदादा पवार। आपण पाहता का तर पवार हे नावाचे खेळाडूच वेगळे आहेत, आणि पवार नावाच्या खेळाडूची एक टीम केली तर कोणालाच ऐकायचं नाही। भावेश पवार, किरण पवार, सुहास पवार, प्रथमेश पवार हे खेळाडू भरपूर भन्नाट आहेत। आणि योगेश पवार आमचे पेंटचे, बघा तुम्ही एक अभ्यास करा, पवार नावाचे खेळाडूची टीम बनवते, ओपन क्रिकेट गाजवतील। आणि इथे पवार त्यांना पॉवर दाखवावी लागेल मैदानामध्ये। सेकंड ओव्हरमध्ये आला धीरज पवार या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आल्या 35। सुरुवात चांगली झाली आहे आणि समोर विशाल पाटील, थोडंसं प्रेशर कमी केलं स्वतः कॅप्टन प्रवीणने। विशालचा फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, मिस टायमिंग फटका, झेल पकडण्याचा प्रयत्न आहे, झेल पकडलाय आणि शुभम त्याने झेल पकडलाय। बातांचा शुभम त्याने हा झेल पकडला आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला। 1-7 मित्रांची कदर या टीमला हा धक्का दिला आणि विशाल चालला मैदानाच्या बाहेर। फर्स्ट विकेट डाऊन गेलाय खरं तर आपण पाहिला। आणि नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय। चला, संघ मालकांना खेळाडूचे नाव माहिती नाहीत। आकाश, बॅटर नेम प्लीज। 35 वरती एक गडी बाद झालाय आणि 7 चेंडूचा खेळ संपला गेलाय। 500च्या स्ट्राईक रेटने धावा तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय पहिल्या 7 चेंडूमध्ये, आणि त्याही पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या। आक्रमक सुरुवात प्रवीणची पाहायला मिळाली। नेक्स्ट मॅच अनुजन मित 11 मोहो विपक्ष बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुप। रोहित पाटील आणि टीम कॅप्टन सूर्या मस्कर यांना आपण पाहणार आहात पुढच्या मॅच मध्ये। मातांचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय रोशन भोईर। याही वेळी आपण पहिला ऑन ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे। पहिल्या षटकामध्ये 35 आल्या होत्या। थँक्यू सो मच योगेश दादा लहाने, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी खरं तर आपलं मनापासून आभार व्यक्त करेन। आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे आपल्या विभागातील खेळाडूंना कशी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालना मिळेल याकडे त्यांचं नेहमी लक्ष राहिलं आहे, असं हे दमदार व्यक्तिमत्व। याही वेळेला आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अंधाधुंद फटका। बॉलच्या मेरिटमध्ये नव्हते आणि हँड अँड कॉर्डिनेशन देखील नव्हतं चांगलं, आणि त्यामुळे आपण जर पाहिला तर हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाला। धावसंख्या स्कोर कार्ड होती स्थिरावली अजूनही एक गडी बाद 35। चांगली सुरुवात। नेक्स्ट बॉल लाऊड ऑफी झाली आणि एच टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद। खरं तर या चुका तुम्हाला थांबवायला लागेल। बघा पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी 35 झाल्यात आकाश, आणि इथं जर का एखादं इकॉनॉमिकल स्पेल टाकलं तर मात्र लेवल होईल पहिल्या षटकाची आणि समोरच्या संघाला संधी मिळेल। 4 बॉल टाकले आतापर्यंत धीरज पवार
मगाशी म्हटलं धीरज पवार दी पॉवर आणि त्याने पॉवर दाखवली. एकही रन खर्च केले, 2 गडी बाद केले. विशालला बाद केला, रोशनला बाद केला. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय राहुल भोईर वातांचा आणखीन एक खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. इंडिया नंबर 4. धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या तर आतापर्यंत 35. जग्गाभाई आज आपण पाहिला नेता लुकमध्ये व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट चौफेर फटकेबाजी करत असताना ते पाणी करतात. तर सप्त्याचा कार्यक्रम झाला की मग डीजे वरती तुम्हाला संगीत ऐकायला मिळेल. नवीन खेळाडू राहुल 4थ्या क्रमांकावरती. धावगती थांबली आहे. अंकुश लावलं धावसंख्येला, ब्रेक लावलाय मैदानामध्ये धीरज पवारने, पण तो अजूनही बाहुबली प्रवीण नॉस्टॅगिक एंडवरती उभा आहे. एज लागून बॉल मागे चालला, गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला थांबणं सोपं नसणार आहे आणि बॉलने मात्र गाठली आहे सीमारेषा. टेक्निकली परफेक्ट. कधी कधी म्हणतात ना वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर तुम्हाला करावा लागतो आणि इथे खूप चांगला फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळायचा होता. एज लागून बॉल मागे गेला गॅपमध्ये. 4 धावा आल्या आणि 4 रनने मात्र संघ पुढे जाईल. ची धावगती प्रचंड मंदावली होती. 2 गडी बाद झाले. 35 मध्ये आता 39 मध्ये पोहोचलाय संघ. 7 मित्रांची आम्ही चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं 7वी पास क्रिकेट संघ. युनिक नाव आहे आणि याही वेळा आपण पाहिला खतर बॉल मागे चालला. एज लागून कोणती रन नाहीये. 2 षटकं संपली. दुसऱ्या षटकामध्ये केलं कमबॅक. धावा आल्या धावफलकावरती. 7 मित्रांची ग्रुप या संघाच्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 39. 39 लॉस ऑफ 1 विकेट. दोन गडी बाद झाले माफी असावी आणि 39 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आमचे ऑफिशियल पंच द्वारकानाथ चोरगे एका बाजूने आपण पाहताय. दीपकजी पाटील स्क्वेअर लेग पंच आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. थँक्यू. किंवा तर आपण पहिला 2 षटकं संपले. तर जग्गाभाई यांना आम्ही विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. कारण प्रवीण अजून आलेला नाही त्यामुळे आता वेळ तुमच्यावरती आले. आम्हालाही कॉमेंट्री ऐकायला मजा येईल जग्गाभाईंची. चला जग्गाभाई यांना पण ऐकणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. परंतु अगोदर एकूण धावा आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा स्कोर कार्डवरती. गडी बाद झाले 2. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज प्रशांत दिघे. सोमवारचा खेळाडू आहे प्रशांत दिघे. कदा आपण जेव्हा स्कोरिंग करतो किंवा समोर करतो बघा खेळाडूचे नावं आपोआप अगदी तोंडावरती लगेच येतात. कारण हे साधारण खेळाडू आपण पाहत असतो आणि इथे आपण पहिला प्रशांत दिघे बॉलिंग मार्कमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल त्याने टाकलाय निर्धाव. ज्या खरतर प्रवीणने पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली. चौकार षटकारांची मदत त्याने आविष्कार दाखवले. त्या खेळाडूला पहिल्या बॉलवरती डॉमिनेट केलंय. 39 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला धर्मेंद्रला. यावेळेला ऑन साईडमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडूंना 40 रन स्कोर कार्डमध्ये. 2 गडी बाद 40. कोलक्याचे कुणाल जाधव सामन्याचा आनंद घेतात. काल मैद्या सागर जाधव कदा जॉईन झाले होते. भरपूर समर्थक आहेत. कदा साजन मुंडे यांना आपण पाहणार आहोत. सर्व हे आमचे कदर कोलक्याचे समर्थक आहेत. कोलके प्रीमियर लीग सध्या आम्ही स्पर्धा केल्या. भरपूर चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आज मात्र कोळके गावचा हा संघ आपण पाहताय. 7 मित्रांची आकाश पाटील टीम ओनर सर्व आमचे खरतर ग्रुपचे सभासद पुढे आले. डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑफच्या दरम्यान फटका चांगला. सौरभ पाटील बॉलचा पाठलाग करतील आणि इथे मात्र रन मिळेल सिंगल. काल सौरभ पाटील आय थिंक टीममध्ये नव्हता आणि आज तोही जॉईन झालाय. त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ ही मजबूत झाली आहे धर्मेंद्रच्या संघाची. एकूण धावा स्कोर कार्डवरती आपण पाहिल्या 41 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 41 धावा. कोळके ग्रामपंचायतचे खरतर विद्यमान सदस्य आणि त्यांच्या सौभाग्यवती खरतर कोळके ग्रामपंचायत सरपंच आहेत ते आदरणीय बायाशेठ मात्रे उर्फ रोहन शेठ यांच्याकडून देखील 7 मित्रांचे आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा आपण करूया आभार व्यक्त करूया.
त्यांच्या माध्यमातून KPLच्या स्पर्धा आपण अनेक वेळा पाहिल्या कोलकेमध्ये. आदरणीय दिगंबरजी पाटील उपसरपंच यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. आदरणीय दिगंबरजी पाटील साहेब यांना राहील आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. यावेळेस तेच तर फास्ट अँड फ्युरियस पण लाईन मिस केली. पंचांचा इशारा वाईड बॉल. तुम्हाला प्रवीणला रोखावं लागेल. बाहुबली प्रवीण जर का तुम्ही लवकर बाद केला तर कमी धावांचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का प्रवीण जास्त का उभा राहिला तर मात्र तुम्हाला ब्लास्ट पाहायला मिळेल. यॉर्क बॉल त्याच्यावरती मात्र आपण पाहिला ड्राईव्ह लेनचा हा चेंडू होता आणि तिथे मात्र सिंगल घेताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं. रोहन शेठ मात्रे बायाशेठ सरपंच यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात संपूर्ण स्पर्धेला. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. संदीप जितेकर त्यांचे राईट हँड स्पर्धेचा आनंद घेताना. कालही मोठ्या संख्येने कोलक्याचे पाठीरेखे होते. जयेंद्र मुंडे आम्हाला दिसले नाही आहेत. जयेंद्र मुंडे धर्मेंद्रचे फॅन आहेत कारण नेहमी ते एक संघाचे पुरस्कार राहिले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्क केला बॉलला. बॉल बॅक ड्राईव्ह फटका चांगला आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये चाललाय. सिंगल आली. खरं तर मागच्या षटकापासून जी सुरुवात झाली आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला ती यशस्वी सुरुवात राहिली. 3 षटकं संपली. पाणी घेऊन चाला मैदानामध्ये. 12th मॅन पाणी घेऊन चाला मैदानाच्या आतमध्ये. 12 खेळाडू. 3 षटकं संपली आणि धावा स्कोर कार्डवरती लागल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 44. बघा पहिल्या षटकामध्ये 35 आणि त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 9 आल्या. हे कमबॅक आहे. काल जो सामना आपण पाहिला मोह विपक्ष जो संघ खेळला होता चिरा गेल्यावर मोपे ज्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्या त्याच धावा खरं तर आपण पहिल्या टर्निंग पॉईंट राहिला की तिथे किमान 15 ते 20 जरी आल्या असत्या तरी मॅच बनली असती. परंतु तिथून सामना जिंकला मोह संघाने. आणि इथे आपण पाहत आहे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दिगंबरजी पाटील उपसरपंच कोळके ग्रामपंचायत त्यांचं इथे आगमन. मोस्ट वेलकम. गेस्ट इज गॉड. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. त्यांचं स्वागत. 12 बॉलचा खेळ बाकी परंतु अजूनही मैदानामध्ये प्रवीण उभा आहे. त्याच्या बरोबरीने राहुल भोईर. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. ज्याने सुरुवात चांगली केली तो शेवट चांगला करेल का एक मोठा प्रश्न आहे. कारण आता मधल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा दबाव दडपण हे वाढलंय. चला नेक्स्ट मॅच. अनुजन मित 11 मोह विपक्ष बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे ग्रुप. टॉससाठी रिपोर्टिंग करा. कॅप्टन सूर्या कॅप्टन रोहित दोन्ही कॅप्टनला सूचना राहील. आपण इथे टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. शॉर्ट टी मीटिंग ड्रिंक्स ब्रेक घेतलाय आणि यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे जग्गा भाई समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कॉमेंटेटर या विभागामध्ये आपण पाहिलं भरपूर कॉमेंटर आहेत. दिनेशजी पाटील सर असतील, गोरक्षनाथ पवार, संदेश पाटील, किरण पाटील शिवकर, रोशन सकपाल, आदरणीय सुनीलजी पाटील, आदरणीय दशरथजी पाटील, आदरणीय रघुनाथजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. सुनीलजी पाटील, दशरथजी पाटील आणि रघुनाथजी पाटील या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. प्रवीण तयार आणि नॉस्टा किंगला प्रवीण आहे. समोर राहुल आणि बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे धीरज पवार ज्याने सेकंड ओव्हर टाकला होता. फक्त 4 धावा दिल्या होत्या. 2 गडी त्याने बाद केले होते. तो धीरज बॉलिंग मार्कमध्ये आला या षटकामध्ये. चेरोबा मंदिर एंड कडून धीरज तयार आणि समोर आपण पाहताय राहुलला धावा थोड्याशा थांबल्यात. आता इथून मात्र गिअर बदलावा लागेल. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. इथे पॉइंटच्या डोक्यावरून गॅपमध्ये बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खूप चांगला आहे. अप्रतिम प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल मात्र चालला डीपमध्ये. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. खरं तर आपण पाहिला गोलंदाज मागच्या षटकामध्ये त्यांनी टाकला होता प्रशांत दिघेचा. 4 धावा आल्या आणि धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये 49. 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा आवाज कमी आहे. खरं तर आपण पाहिलं सत्याचा कार्यक्रम सुरू. प्रेक्षक जे पाहत असतील त्यांना नक्कीच मी दिलगिरी त्यांची व्यक्त करीन. यावेळी आपण पाहिला फिरून मारण्याचा बंद डाव्याच्या बाहेर झाला. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 45 धावा धावफलकावरती. अजूनही प्रवीण मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. 49 माफी असावी. 49 रन स्कोर कार्डवरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय संघ. अल्पेश ग्राफिक्सचे
अल्पेश बोपी यांचा आज बर्थडे आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील या सांगण्याचे. इथे आपण पाहिला यॉर्कचा प्रयत्न. 49 धावा स्कोर कार्डमध्ये आपण येताना पाहताय. या षटकातील पुढचे काही बॉल बाकी आहेत आणि धीरज पवार व ती जबाबदारी आहे. पुढचे जे चेंडू आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक प्रवीणला कशी मिळेल याकडे तर लक्ष द्यावं लागेल आता राहुल भोईरला, कारण तो संघाचा कॅप्टन आणि त्याहीपेक्षा विध्वंसक फलंदाज आहे. त्याला मात्र तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवरती आणावं लागेल. फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला बॉलला, डीपमध्ये बॉल चालला, गॅपमध्ये फिल्डिंग चांगली सौरभ पाटीलची, सिंगल घेतले, दुसऱ्यांचा प्रयत्न झाला, भरपूर वेगाने चालले, नॉ स्ट्रायकिंग एंडला 2 धावा आल्या. गुड रनिंग. 51 धावा, 50 कंप्लीट. 51 धावा 1-7 मित्रांची या खरतर धाव फलकामध्ये लागल्या. 2 गडी बाद 51. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे, धावा बनवायच्या आहेत. परंतु जे कमबॅक केलं धर्मेंद्रने ते कौतुकास्पद राहिलं. धर्मेंद्र आपण पाहिला मगाशी म्हटलं दूध पापेश्वरचा मॅनेजर आहे आणि खरतर ऑफ सीझनला प्रत्येकाला रोजगार देणारा हा माणूस आहे. प्रवीण गायकर थोड्याच वयामध्ये येतील. त्यांचा करार झाला दरवर्षी. मॅच संपली टेनिस क्रिकेट की पुन्हा एकदा 6 महिने दूध पापेश्वर आणि मग पुन्हा एकदा दसरा झाला की क्रिकेट. यावेळेस आपण पाहिला उजव्या अशा बाहेर चालला बॉल, पंचांचा इशारा आहे तो वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल 52 धावा धाव फलकावरती. आजकाल आपण पाहिला संतोष दादा खरं क्रिकेट हे प्रोफेशन बनलं आहे. प्रत्येकाला रोजगार मिळाला आहे. समालोचक असेल, पंच असेल, स्कोरर, आमचे छोटे मोठे व्यवसाय स्टॉलवाले असतील, लाईव्ह टीम असेल, सर्वांसाठी हा रोजगार. पिच क्युरेटर त्यांनाही रोजगार मिळाला. खेळाडू देखील आता या खरं या खेळाकडे पण पाहिलं तर प्रोफेशन म्हणून पाहत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका, 1च रन घेतले. प्रवीण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डमध्ये आपण पाहताना 53 धावा धावफलकावरती आल्या. लास्ट बॉल या षटकातला आणि समोर प्रवीण भोईर 53 रन. 2 बॉलात माफी असावी. अजूनही या षटकात 2 बॉल बाकी आहेत, कारण हे लांबलचं षटक एक वाईट देखील टाकलाय. 2 वाईट आले या षटकामध्ये, त्यामुळे षटक थोडंसं लांबलचं होत चाललंय. 53 धावा स्कोर कार्डवरती आल्या. स्कोररचं लक्ष फक्त आम्ही पंचांना अलर्ट करत होतो. 2 बॉल पेंडिंग आहेत आणि टोटल रन स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 53 रन स्कोर कार्डवरती. यावेळेस लोअर फुल टॉस अप्रतिम गोलंदाजी राहिली. बघा रूम क्रिएट करून दिला नाही फलंदाजाला. 1च रन घेतली. आता इथे तर आता मोठा फटका घ्यावा लागेल राहुलला. त्याहीपेक्षा जर आपण पाहिला सेकंड पुढच्या लास्ट ओव्हरमध्ये जितके जास्त बॉल खेळतात ते प्रवीणला तो प्रयत्न त्याला करायचा आहे. त्यामुळे इथून स्ट्राईक त्याला ठेवावी लागेल. अंतिम षटकामध्ये 54 रन धावफलकावरती आहेत. 1-1 रन, 1-1 विकेट फार महत्त्वाच्या. स्कोररला देखील त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, कारण स्पर्धेमध्ये मालिका भरण्यासाठी 2 व्हीलर बाईक आहे. गतवर्षी अनिकेतला मिळाली. यंदा एक नवीन चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. तो काल त्याने 3री बाईक पटकावली कोपरूच्या नाईट स्पर्धेमध्ये. त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न जरूर करेल आणि बॉल मात्र डीपमध्ये चालला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. स्ट्राईक राहील या ठिकाणी प्रवीणकडे. 2 धावा आल्या या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहिली धावफलकातील राहील लागली ती म्हणजे अब तक 56. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. चला मोहो संघाचा संघ आहे सूर्या मस्कर. चला आपण या वजनदार खेळाडू संगम भोईर. पाणी हवंय. चला पाणी घेऊन चला. पाणी मैदानामध्ये पुरवा. 56 धावा आपला प्रवीण भोईर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा स्कोर कार्डमध्ये लागले आणि 1 षटकाचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आता आकाश पाटील टीम ओनर. आकाश देखील चांगला खेळाडू आहे. आकाश कोळके मध्ये आपण पाहिला राजा, जयेंद्र, आकाश या खेळाडूंचा आम्ही आवाज उल्लेख करतो. चांगले योगदान त्यांचं राहिले. चला पाणी घेऊन गेलेत आकाश आणि ड्रिंक्स ब्रेक झालाय. अजून 1 षटक बाकी आहे. महत्त्वाचा षटक राहील या सामन्यामध्ये, कारण प्रवीण हा स्ट्रायकिंग एंडमध्ये आलाय. धन्यवाद
शेवटचा षटक आहे समोर स्ट्रायकिंग एंडला आहे त्या ठिकाणी प्रवीण. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतो आहे कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा विनय गाताडे हा सांगड्याचा खेळाडू आहे. विनय आला बॉलिंग मार्कमध्ये. शेवटचं निर्णायक षटक आहे बघा. या षटकामध्ये आता प्रवीणला धावा बनवायच्या आहेत आणि एका बाजूने विनयला कमी धावा खर्च करायच्यात आणि जर का जास्त धावा आल्या तर मात्र सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना दबाव वाढेल. पहिल्या ओव्हरमध्ये याच एडमधून आपण पहिल्या 35 केल्या होत्या प्रवीणने. आता शेवट षटक आहे. फुल टॉस ऑन साइड मध्ये फटका आलाय. सिंगल घेतली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का आणि बाउंड्री मिळाली. किस्मत भी बहादुरों का साथ देते. बघा लक फॅक्टर ऑन आहे प्रवीणचं. 4 धावाला सौरभकडून चूक झाली. चौकार मिळाला. 1-7 मित्रांची या टीमला धावसंख्येत वाढ झाली. 60 धावा स्कोर कार्ड आपण लागताना पाहत आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल आपण पाहिला लोवर फुलटत होता तिथे आपण पाहिला बॉटम हॅटचा वापर करताना या खेळाडूला रन मिळाल्या 4. नशिबाचा चौकार. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा ड्राईव्ह केला. फ्लायट अँड मायटी फ्लायटेड षटकार आपण पाहिला प्रवीणचा. वैयक्तिक तो खेळतोय 47 या धावसंख्येवरती. बघा आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का कारण चांबोने 2 षटकार मार 2 अर्धशतक केलेत या स्पर्धेमध्ये लगातार. कालच्या सुपर 12 मॅचमध्ये त्याने अर्धशतक केलं. 66 धावा केल्या. आजही त्याने 51 केल्या. पण तो प्रवीण भोईर ज्यासाठी ओळखला जातो तुम्ही मात्र इनिंग त्याने आता साकारली आहे. 66 धावा धावफलकावरती आल्या. प्रवीण भोईर आक्रमक झाला. चला सूर्या मस्कर टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढचाही बॉल डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये आहे आणि इथे बॉल चालला सीमा पार. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक. एकदा जोरदार डाव द्या प्रवीणसाठी. अप्रतिम फलंदाजी बाहुबली प्रवीण. रन मशीन भातान टीम. त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं. चला प्रवीण बॅट वरती करा. तमाम प्रेक्षकांच्या म्हणजे मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. का तर या गोष्टीची प्रवीणला सवय झाली असं म्हणावं लागेल कारण अनेक स्पर्धांमध्ये त्याने अर्धशतक केली. निर्णायक मॅच मध्ये त्याने मात्र हे अर्धशतक ठोकलंय. वैयक्तिक त्याने आतापर्यंत या स्पर्धेमधलं तिसरं वैयक्तिक पहिलंच स्पर्धेत तिसरं अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती आल्या. अजून एक फुल टॉस. आ बैल मुझे मार असा चेंडू आणि इथे मात्र आलाय षटकार. चला बघा खराब फिल्डिंग सौरभ पाटील कडून पाहायला मिळाली. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. षटकार आला आणि धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा स्कोर कार्ड आपण पाहिल्या 76 आणि बीमर असेल तर मात्र आणखीन एक रन प्लस होईल. पहिला बॉल चौकार. दुसरा षटकार. तिसरा चौकार. चौथा षटकार. ही खरं तर या षटकाची संपूर्ण आपण समरी पाहिली. फेअर डिलिव्हरी. चला लिगल बॉल आलाय. अनसक्सेसफुल राहिला आपला रिव्ह्यू. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला पहिल्या इनिंग मधला. 76 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉलचा खेळ बाकी आणि काय फलंदाजी केली. अनस्टॉपेबल. 57 धावा त्याने केल्या वैयक्तिक आणि संघाची एकूण धावसंख्यावर पाहिली तर 76. आदिनाथ आमचे मंडप डेकोरेटर त्यांना विनंती असेल म्हणून व्यासपीठाशी संपर्क साधा. आदिनाथजी आमच्या मंडप डेकोरेटर्स त्यांना विनंती राहील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. थ्रो झालाय परंतु आता घाई केली आहे. धर्मेंद्रने घाई केली आहे. बघा बॉल अगदी पकडण्याच्या अगोदर बॉल हात स्टंपला त्यांचा लागला त्यामुळे रन कंप्लीट झाल्या 2 आणि 78 धावा 78 रन टार्गेट बनवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 59 धावांची इनिंग साकारली वैयक्तिक. प्रवीणने 17 चेंडूमध्ये. 1 बॉल पेंडिंग आहे. लास्ट बॉल आहे आणि लास्ट बॉलवरती आता टार्गेट त्याला सेट करायचं आहे मैदानामध्ये. कॅप्टन सूर्या आणि रोहित. दिगंबर पाटील उपसरपंच यांच्याकडून प्रवीणला अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचा बॉल ही उडवलाय आणि इथे मात्र टार्गेट सेट करणार चेंडू. बॉल चालला सीमा पार. आला षटकार. बघा सुरुवात मी मगाशी म्हटलं चांगली केली 35 आणि शेवटही गोड केला ज्यामध्ये धावा आल्या 28 लास्ट ओव्हरमध्ये. एकूण धावा स्कोर करती लागल्या त्या म्हणजे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 84 रनचं टार्गेट. दिगंबर पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये आलेत अर्धशतकासाठी प्रवीणला. टॉस करूया आपण दोन्ही कॅप्टनला विनंती करून. टॉस केला जाईल.
धन्यवाद. आपण टॉस करूया. सन्माननीय उपसरपंच दिगंबर पाटील यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय उपसरपंच दिगंबर पाटील यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. कोळख्याचे उपसरपंच दिगंबर पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल.